कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती आमच्या दारात आमचं भाग्य आलंय आणि आम्हाला ते पाहिजे। तुम्ही नाही म्हणू नका। अधिपती आमच्या मनाचा तुम्ही आयुष्यभर विचार करत आलाय, आज पण करा, समजून घ्या आणि वय म्हणा, कारण तुमच्या होकाराशिवाय आम्ही लग्न करणार नाही। पण आम्हाला हे लग्न पाहिजे अधिपती, सवाष्ण व्हायचंय आम्हाला अधिपती। या माणसाची आम्हाला बायको होऊ द्या। तुमचं मन कळतंय मला, बघा माझी ना नाही, पण तुमच्या सुखाच्या आड मी येणार नाही, पण ह्या माणसावर विश्वास तुम्ही कसं काय ठेवताय? विश्वास तर आमचा भी नाही, म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की या सगळ्या मागच्या सूत्रधार सोनबाईच आहेत। नाही नाही, ते शक्य नाही। नाही नाही, हे शक्य नाही। मी असला कपटीपणा नाही आहे त्यांच्यात, ह्या बाबतीत विश्वास आहे माझा त्यांच्यावर। बरोबर आहे अधिपती, ज्या माणसाशी आपण लग्न करतो त्याच्यावर विश्वास ठेवतोच, नाही काय? वहिनी कट केला त्याने फोन। म्हणजे मी सांगते काहीतरी गडबड आहे। आम्ही जातो। हा चालेल चालेल चालेल, तुम्ही जा, लगेच जा आणि मला सांगा काय झालं ते। हा हो, लगेच फोन करतो तुम्हाला। हा, पण वहिनी तुम्ही कशा जाणार? नाही माझं जाऊ दे, माझी काळजी करू नका, मला रिक्षा वगैरे मिळेल, तुम्ही लवकर पोहोचा। हा, आणि मला प्लीज इन्फॉर्म करा काय झालं ते। बाबांनी काही बोलत असेल तर नको करायला। वहिनी आम्ही बघतो आणि लगेच कळवतो तुम्हाला। थँक्यू भाऊजी, थँक्यू। या इकडं या, ठेवा तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात। काय झालं? नाही 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 नाही, नको, नाही। मी आत्ता असं काहीतरी करू नका ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्रास होईल। कायमस्वरूपी होणारा त्रास आणि आत्ता मला होणारा त्रास यातलं एक काहीतरी निवडावं लागेल। काय झालं? देवी मला माफ कर, अक्षरा तूही मला माफ कर। माझ्या लेकाचं आयुष्य, त्याचा संसार वाचवण्याचा दुसरा काही उपाय मला दिसत नाही। मला हे करावं लागेलच। माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल मला। मी माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच मला माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल, हे मला माहिती आहे। मला हे केलं पाहिजे, माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी। नाहीतर वर जाऊन मी चारूला काय उत्तर देऊ? चारू मला माफ करेल, तिच्याच पोटच्या गोळ्यासाठी मी हे करतोय हे समजून घेईल ती। आता घ्या शपथ। एक तर आधी सांगा की या सगळ्या माग सुनबाईंचा हात नाही म्हणून। नाही, मास्तरीनबाई अशा नाही आहेत सर। त्यांना सांगू द्या की पोराच्या डोसक्यावर हात ठेवलाय तुम्ही, सांगा। भुवनेश्वरी, यामध्ये अक्षराचा हात नाही आणि कधीच नव्हता। तिने मला कधीच काही सांगितलेलं नाही याबद्दल।
तिला याबद्दल काही माहिती सुद्धा नाहीये. अधिपतीची शपथ घेऊन सांगताय हो तुम्ही. मी अधिपतीची शपथ घेऊन सांगतोय. मी तुला लग्नाबद्दल जे काही विचारलं ते पूर्णपणे माझ्या मनाने विचारलं. मला अक्षराने त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. तिला यातलं काही माहिती नाही. खोटं बोलतोय हा खवीस. खोटं खोटं बोलतोय. झालं माझ्या चंचीचं वाटोळ केलं या थेरड्यानं. आता म्हातारपणी लगीन करून कुठं मरायला जाणार आहे दोघं. बघतेच म्या कसं होतंय लगीन. माझी चंची आली पाहिजे. बरं वाटलंय ऐकून की या सगळ्या मागं सुनबाईंचा हात नाही. मी तेच म्हणालो ना, तुला जशी वाटते तशी नाहीये ती. तुम्हाला काय ठावा आम्हाला त्या कशा वाटत्यात ते. मला माहिती आहे सगळं. थांबा की आता नका भांडू. लग्नाचा इशा आहे. घ्या शपथ. ठीक आहे, मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो. मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय. त्यामध्ये बाकी काही कारस्थान वगैरे नाहीये. पण माझी एक अट आहे. बघा ती अट बीट त्याला पर्याय नाहीये. त्याला इलाज नाहीये. आधिपती असू दे. अरे 2 संसार जुळलं तर बरंच आहे की. पण आजी ती ते ऐकणार नाहीत. पण आम्हाला त्यांची अट मान्य आहे. हा, मग मी भुवनेश्वरीशी लग्न करायला तयार आहे. पण माझी अट अशी आहे की त्याआधी अधिपतीचा संसार सुरू झाला पाहिजे. माझी सून अक्षरा, सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी या घरात आली पाहिजे आधी. तर हे लग्न होईल. आणि अक्षरा जर या घरात आली तर आणि तरच मी हे लग्न करायला बांधील राहीन. झालं? तुला हवं ते सगळं बोललो मी. समाधान झालंय ना तुझं? मी हात काढू? काढा. आता इशा अवघड करून ठेवलाय तुम्ही. ऐसा साखरे अरे तोंड गोड कर. घ्या. नाही. चला आता जोडीनं पाया पडून घ्या. हा आई, हे सगळं आत्ता नाही. जोडीनं नमस्कार वगैरे ते सगळं अक्षरा घरात आल्यानंतर. मी येतो, फॅक्टरी जाऊन येतो. तोंड तर गोड कर. होय देवीनं साकडं ऐकलं बघ तुझं. इतक्या वर्षात जे झालं नाही ते त्या पोरीमुळे झालं बघ. सुनबाईचा पायगुण चांगला आहे बघ. अगं तिच्यासाठी ते लग्नाला तयार झाले बघ. मी आज काहीतरी गोडाधोडाचं करते. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.